नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीपॅट एक्झामचं नोटिफिकेशन आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत. ही जीपॅट एक्झाम नेमकी काय आहे, कशासाठी एक्झाम घेतली जाते, एक्झामचा पॅटर्न कशा पद्धतीनं आहे आणि एक्झामचा स्टडी नेमका कधीपासून सुरू केला पाहिजे, कशा पद्धतीनं स्टडीसाठी प्लॅनिंग केलं पाहिजे, कोणते बुक्स वापरले पाहिजे आणि कशा पद्धतीने एक्झाम क्वालिफाय करता येईल, हे जे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहेत त्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. जे विद्यार्थी थर्ड इयर आणि फायनल इयरमध्ये आहेत त्यांना तर या एक्झामबाबत सविस्तर माहिती असते, पण जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये आहेत त्यांना जीपॅट एक्झामबाबत सविस्तर माहिती नसते आणि ते संभ्रमात असतात की नेमकं कधीपासून जीपॅटचा स्टडी करावा. तर या सगळ्याच गोष्टींवरती आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आम्ही फार्मसी यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात तर मित्रांनो, जीपॅट एक्झाम काय आहे तर जीपॅट एक्झामचा फुल फॉर्म आहे ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट. ज्या पद्धतीनं 12वी नंतर तुम्ही फार्मसीला ॲडमिशनसाठी किंवा MBBSच्या ॲडमिशनसाठी नीट एक्झाम होते, अगदी त्याच पद्धतीनं B.Pharm झाल्यानंतर M.Pharmच्या ॲडमिशनसाठी शिवाय नायपरच्या एक्झामच्या एलिजिबिलिटीसाठी देखील तुम्हाला जीपॅट एक्झाम घेतली जाते. अर्थात M.Pharmला केवळ ॲडमिशन घ्यायचं असेल तर जीपॅटमध्ये नॉन-झिरो स्कोअर असेल तरी ॲडमिशन होतं, पण ज्यावेळेस तुम्ही जीपॅट एक्झाम क्वालिफाय होता त्यावेळेस तुम्हाला M.Pharm करत असताना गव्हर्नमेंटकडून स्टायपंड देखील, स्कॉलरशिप मिळते पूर्ण 2 वर्ष आणि त्याशिवाय या ठिकाणी तुम्ही जर जीपॅट क्वालिफाय झाला असाल तर तुम्ही नायपरसाठी एलिजिबल ठरता. अर्थात आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघूया की या एक्झामचा पॅटर्न कशा पद्धतीनं असतो. तर लक्षात ठेवा, ही कम्प्युटर बेस एक्झाम आहे. एकूण 125 क्वेश्चन्स असतात. एक क्वेश्चन करेक्ट आला की तुम्हाला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतात. एक क्वेश्चन रॉंग झाला की तुम्हाला मिळालेल्या मार्क्समधून 1 मार्क मायनस होत असतो. अर्थात या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व करताय यापेक्षा किती क्वेश्चन करेक्ट सॉल्व करताय हे खूप मॅटर करत असतं. ठीक आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ही एक्झाम नेमकी कोण कंडक्ट करतं तर लक्षात ठेवा 2019च्या अगोदरपर्यंत ही एक्झाम AICTE मार्फत घेतली जायची. त्यानंतर 2019 नंतर ही एक्झाम NTA घेत होतं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जे की नीटची एक्झाम घेतं त्यांच्यामार्फतच 2019 नंतर ही एक्झाम घेतली जात होती. आणि आता मात्र ही एक्झाम PCIनं दिलेल्या सूचनेनुसार NBEMS, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स यांच्यामार्फत ही एक्झाम घेतली जाते. अर्थात आता ही एक्झाम कम्प्युटर बेस होते. 125 MCQ आहेत. एक क्वेश्चन करेक्ट आलं की 4 मार्क्स आहेत, म्हणजे टोटल 500 मार्क्सची ही एक्झाम आहे. क्वेश्चन रॉंग झाला तर मिळालेल्या मार्क्समधून मायनस मार्क्स होत असतात, तुमचे 1 मार्क मायनस होत असतो. आणि क्वालिफाय मार्क्स किती असतात तर लक्षात ठेवा, कॅटेगरी वाईज क्वालिफाय मार्क्स हे वेगळे आहेत. कधी कधी क्वालिफायसाठी मार्क्स ठेवले जातात, यापूर्वी मार्क्स असायचे, आता ती पर्सेंटाईल सिस्टीम आहे. तर आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की मागील काही वर्षांचा क्वालिफाय क्रायटेरिया किती राहिलेला आहे. कॅटेगरी वाईज क्वालिफाय मार्क्स वेगळे आहेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर EWSचा दाखला काढून ठेवा. EWS कॅटेगरीचा थोडा तुम्हाला फायदा होऊ शकतो. बाकी ओपन, OBC, SC ST कॅटेगरी वाईज जे काही लास्ट 5-6 इयरचं कट ऑफ आहे तो मी दाखवलेला आहे, क्वालिफाय मार्क्स किती होते. आता नेमकं अभ्यास जीपॅटचा कधीपासून सुरू करायचा लक्षात ठेवा. फर्स्ट इयरला असताना ऑलरेडी बऱ्याच जणांच्या कॉलेज ॲडमिशन प्रोसेसमुळे उशिरा सुरू होत असतात आणि फर्स्ट इयर तुमचं बेसिक गोष्टी आणि फार्मसी काय आहे या गोष्टी अंडरस्टँड व्हायला जातात. तर मला वाटतं की जीपॅटचा स्टडी करण्यासाठी सेकंड इयर हे बेस्ट राहील. सेकंड इयरपासून तुम्ही जीपॅटचा स्टडी स्टार्ट करा, काही बेसिक गोष्टी क्लिअर करा आणि थर्ड इयरला असताना अनेक तुमचे मेजर सब्जेक्ट कवर होत असतात. आता जीपॅट एक्झाम कशी असते तर त्यामध्ये काही मेजर सब्जेक्ट असतात. मेजरमध्ये तुमचं फार्मास्युटिक्स आलं, फार्माकोलॉजी आलं, मेडिसिनल केमिस्ट्री आलं. ठीक आहे. तर हे काही मेजर सब्जेक्ट आहेत आणि काही मायनर सब्जेक्ट देखील त्या ठिकाणी असतात. तर जो सिलॅबस आहे जीपॅट एक्झामचा तो तुम्हाला NBEMSच्या वेबसाईटवरती मिळेल. आता थोडं त्यांनी एक्झामचं स्वरूप बदललेलं आहे, वेगवेगळे सेक्शन ठेवलेले आहे आणि तो सेक्शन दिलेल्या टाईम ड्युरेशनमध्ये सॉल्व करायचा असतो. तर मेजर सब्जेक्ट आहेत त्यामध्ये तुमचं सुटिक्सकोलॉजी, मेडिसिनल केमिस्ट्री असे काही मेजर सब्जेक्ट आहेत. बाकी मायनर सब्जेक्टमध्ये मायक्रोबायोलॉजी असेल, त्याशिवाय तुमचं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असेल, असे काही फार्मास्युटिकल इंजिनियर काही मायनर सब्जेक्ट असतात. कधी कधी तो सुटिक्समध्ये पण कन्सिडर तो पार्ट केला जातो. तर सिलॅबस बघा, सिलॅबसमध्ये या सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या आहेत. बुक्स कोणते वापरायचे, आता काय झालेलं आहे, कॉलेज उशिरा सुरू झालेत किंवा अनेक रिझन असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते की एक्झाम पुरतं, म्हणजे सेशनल एक्झाम आणि सेमिस्टर एक्झाम पुरतं केवळ वाचायचं म्हणून कुठल्या तरी नोट्समधून वाचतात. तर ती हॅबिट सोडून द्या आणि रेफरन्स बुक वाचायला सुरुवात करा.
जे काही तुमचे PCI B.Pharm सिलेबस आहे, सिलेबसच्या खाली जे रेफरन्स बुक दिले ना ते रेफरन्स बुक बघा. या ठिकाणी तुम्हाला NBAMS जे काही PCI मार्फत जे काही GPATचा सिलेबस दिला आहे त्या GPATच्या सिलेबसमध्ये देखील काही रेफरन्स बुकची नावं दिलेली आहेत. बुक वाचायला सुरुवात करा. जे काही GPATसाठी स्पेसिफिकली बुक असतात, जसं की पियर्सन म्हणून एक बुक आहे GPATसाठी, तर तुम्ही डिरेक्टली त्या GPATच्या बुकमधून वाचायला सुरुवात कराल ना तर ती हेवी जाईल. कारण ऑलरेडी सुरुवातीला काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर असतील ना तरच तुम्ही डिरेक्टली बुकमधून वाचायला सुरुवात केलं तर त्याचा फायदा होईल. अदरवाईज सुरुवातीच्या बेसिक कन्सेप्ट हे जे काही तुमचे फर्स्ट इयर सेकंड इयरचे सब्जेक्ट आहेत ते क्लिअर करा, व्यवस्थित वाचून घ्या. त्या गोष्टी क्लिअर असतील तर तुम्हाला त्या गोष्टी हार्ड जाणार नाही आहेत. तर काही बुक सजेस्ट करेन. पियर्सन हे बेस्ट बुक आहे GPATसाठी. त्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी चार्ट महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण डिरेक्टली तिथून वाचू नका. अगोदर बेसिक गोष्टी रेफरन्स बुकमधून क्लिअर करा. रेफरन्स बुक कोणकोणते बेस्ट आहेत? सुटिक्ससाठी लॅकमन लिबरमन एक चांगलं बुक आहे. मार्टिन फिजिकल फार्मास्युटिक्सचं बुक आहे, त्यामध्ये तुम्हाला फिजिकल फार्मसीच्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. शिवाय या ठिकाणी फार्माकोलॉजीसाठी तुम्हाला KD त्रिपाठी हेच बेस्ट बुक आहे, कारण बऱ्याचदा जे काही पेपर सेट करतात ते लोक देखील हेच बुक वापरत असतात. बाकी बुकची लिस्ट, महत्त्वाच्या गोष्टी यावरती सविस्तर पुन्हा बोलूया. आता सध्या बेस्ट टाईम कुठला आहे GPATचं स्टडी करण्यासाठी? सेकंड इयर ॲटलिस्ट तुमचं सेम 3rd किंवा सेम 4 पासून स्टडी स्टार्ट करून द्या. बेसिक तरी गोष्टी क्लिअर करा. 3rd इयरला असतानाच तुमचे बऱ्यापैकी मेजर सब्जेक्ट कवर होत आहेत, ज्यामध्ये इंडस्ट्रियल फार्मसी, फार्माकोलॉजी हे महत्त्वाचे सब्जेक्ट, मेडिसिनल केमिस्ट्री क्लिअर होतं आहे. त्यामुळे ते सब्जेक्ट त्यावेळी करत असताना MCQ सॉल्वची प्रॅक्टिस करा. टाईम लावून MCQ सॉल्व करा. किती मार्क्स निगेटिव्ह होत आहेत, तुमचा ॲक्युरसी रेट किती आहे. काही ठिकाणी या तुम्हाला टेस्ट सिरीज मिळत असतात त्या सॉल्व करा. नॉर्मली सेमिस्टरचा स्टडी करत असतानाच ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन काढा. कशावर कुठे MCQ विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीनं स्टडी करा, तर तुम्हाला वेगळे जास्त एफर्ट्स घ्यायची गरज लागणार नाही. बाकी तुमचे अजून काही डाऊट्स असतील खाली कमेंट करा, त्याची उत्तरं येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील. आणि एक रिक्वेस्ट आहे, अजूनही बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितलेले आहेत पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब करा, कारण आपल्याला जो काही 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद. थँक्यू.